प्लीज नंदिता, प्लीज. चल चल. बघ बघ, हे रंग तुझे आहेत, हा ब्रश तुझा आहे, समोर कोरा कॅनव्हास आहे. कोरा कॅनव्हास बघण्याची सवय मला नाहीये आणि तुलाही नाहीये. कम ऑन, होल्ड द ब्रश. कम ऑन. गुड. तू का डिसिजन घेतलास असा? कुठला डिसिजन? बाळाला न जगवण्याचा. बाळाला न जगवण्याचा नाही नंदिता, मी तुला जगवण्याचा डिसिजन घेतला. नसते वाचले मी, काय झालं असतं? मी कोलॅप्स झालो असतो. माझी निशाणी राहिली असती तुझ्याजवळ बाळाच्या रूपाने. अगं काय करणार होतो मी त्या निशाणीचं? म्हणजे नंदिता, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस, फक्त तू. आणि माझ्यासाठी काय महत्वाचं होतं याचा कधी विचार नाही केला तू? नंदिता, तुझ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये. मी जाण्याची संपूर्ण शक्यता होती. बरीचशी होती. पण वाचू पण शकले असते मी. मे बी. म्हणजे मी आणि बाळ दोघेही वाचणं शक्य होतं. चान्सेस खूप डेम होते नंदिता. मग तू का नाही घेतली अशी संधी? नंदिता. फक्त स्वतःचा विचार केलास तू. नाही नंदिता, मी तुझा विचार केला. पण स्वतःसाठी तू माझा विचार केलास. पण माझ्या स्वप्नांचा, माझ्या मनाचा विचार नाही केलास. एका निर्णयाने दोन तुकडे पाडलेस तू. स्वप्न पुन्हा बघता येतात, मनाला पुन्हा उभारी देता येते. अगं म्हणून तर रंग आणले होते तुझ्यासाठी. कोणते रंग? हे रंग, हे रंग, हे रंग, हे रंग, हे रंग, हा रंग, हा रंग. हं? कोणता रंग? रंगाचा अर्थ तरी कळतो तुला? एक एक क्षण जागून मी त्या जीवाची वाट पाहत राहिले. त्याच्या कल्पनेनं फुलत राहिले मी. त्याचं इंच न इंच वाढताना, त्या सगळे कळा सोसताना, तो त्रास सोसताना मला किती आनंद होत होता हे कधीच नाही कळलं तुला. मी काय निर्माण करत होते हे कधीतरी कळलं तुला? ते होतं माझं क्रिएशन, माझी क्रिएटिव्हिटी. तिची माती केलीस तू. नंदिता, नंदिता, Stay away from me! Don't touch me! ज्या पुरुषाला माझं मन नाही कळलं, त्याच्याबरोबर स्वप्न रंगवत बसले मी. कुठल्या भ्रमात होते मी? फक्त क्रिएटिव्हिटी करत राहिलास आणि आपलं जग उभं करत राहिलास. पण एका बाईचं क्रिएशन काय असतं याचा विचार केलायस तू कधी? तिच्या देहातून एक अख्खा जिवंत देह निर्माण होतो. याच्या पुढे कसली क्रिएटिव्हिटी, कसली निर्मिती? माझा तोच हक्क तू काढून घेतलास. माझ्या निर्णयाची जराही वाट न बघता तुला भीती वाटली असेल ना रे, की माझं बाळ येईल तर मी त्याच्यात रंगेन, माझं दुसरं आयुष्य सुरू होईल आणि एक दिवस माझी पण विवाह होईल.
असं वाटलं ना तुला? हा? उत्तर दे मला, असं वाटलं ना तुला? सांग ना मला, सांग. माझं पूर्ण आयुष्य बेरंग करून टाकलंस तू. काय करू आता मी रंगांचं? काय करू? सांग ना रे, काय करू मी? Don't touch me. माझ्या जवळही येऊ नकोस. तू निघून जा इथून. निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. निघून जा आणि पुन्हा कधी येऊ नकोस इथे. जा म्हटलं ना मी. जा. जा. मी इथे का आलोय मला माहित नाही. यायला हवं होतं की नाही माहित नाही, पण पायाखालची वाट मला इथेच घेऊन आली. तुझी माफी मागायला आलोय विभा. माझं काय चुकलं, माझ्यातून नेमकं काय काय निसटलं याची जाणीव होती आता मला. मृगजाळा मागे वेड्यासारखं धावत होतो मी, आणि जिला आपलं केलं तिनंच पाठ फिरवली माझ्याकडे. माझ्या सगळ्याच निर्णयांचा तुम्हाला खूप त्रास झालाय. त्याच्यासाठी फक्त माफी मागू शकतो. आता इथून मी कुठे जाईन मला माहित नाही. सगळं सोडून आलोय. एकच विचारायचं होतं, इथे परत येऊ शकतो? आग्रह नाहीये हा, आर्जव आहे. हा आपला उंबरठा होता. तो लाथाडून आपल्या माणसांना तोडून तू निघून गेलास आणि तुझा नवीन उंबरठा निर्माण केलास. पण तिथेही सुखी नाहीच होऊ शकलास. मृगजळाच्या मागे धावायची सवय आहे तुझी. तुझा सुखाचा शोध कधीच संपणार नाही. उद्या नवीन मृगजळ दिसलं तर हा उंबरठा पुन्हा ओलांडून जाशील तू. तुझा काय भरोसा? पण आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही.